नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। दुपारचे 12:30 वाजलेत आणि मी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर या ठिकाणी आलेलो आहे। वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाजसुधारक होत। चक्रधर स्वामींचा जन्म सन 1194 मध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गुजरातमधील भडोच येथे झाला। मित्रांनो, गुजरातमधील थोर संत चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ निर्माण केला। तसं पाहिलं तर जे वेगवेगळे पंथ आहेत, धर्म आहेत, ते शांतीचा संदेश देतात आणि या पांचाळेश्वर या ठिकाणी चक्रधर स्वामीचं एक सुंदर मंदिर आहे। त्या ठिकाणी आपल्याला आता दर्शनाला जायचंय। श्री चक्रधर स्वामींनी पांचाळेश्वर येथे तपश्चर्या केली होती। ते दत्त जयंती, श्रीकृष्ण जयंती, श्री चक्रधर स्वामी जयंती असे उत्सव साजरे होतात। श्री चक्रधर स्वामींनी मराठीमध्ये लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला। बंधू भगिनींनो, महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचं या ठिकाणी पांचाळेश्वर मधलं मंदिर आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेतलंय आणि माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता दत्तप्रभूंचं विश्राम करण्याचं स्थान आहे। त्याचप्रमाणे शेजारी चक्रधर स्वामी यांचं सुद्धा निवासस्थान आहे। श्री दत्तात्रेय काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात आणि येथे भोजन करतात अशी लोकांची श्रद्धा आहे। चक्रधर स्वामींचा जन्म सन 1194 मध्ये गुजरातमधील भडोच येथे झाला। त्यांचे वडील विशालदेव भडोचचे राजा मल्लदेव यांचे प्रधान होते। त्यांचे बालपणाचे नाव हरपालदेव होते। अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या चक्रधर स्वामींनी राजविलासी भोग, संसार, सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला। जसे कृतात्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण अवतार झाले, तसे कलियुगात चक्रधर स्वामी होऊन गेले। बंधू भगिनींनो, 4 वर्षापासून यूट्यूबसाठी मी व्लॉगिंग करतो आणि या माध्यमातून वेगवेगळ्या धर्मातील जे मंदिर आहेत, प्रार्थना स्थळ आहेत, त्यांना मी कव्हर केलेलं आहे, आपणाला दाखवलेलं आहे। म्हणजे शिखांचा असेल, हिंदू धर्माचे असतील, जैनांचे असतील, पण माझा पहिलाच अनुभव आहे की मी या ठिकाणी महानुभाव पंथाचं एक मंदिर आपणाला दाखवत आहे।